आता ही जी नवीन हुकुमशाही सुरू केली होती ती कोणी मोडून काढली तर भारतीयांनीच. सरकारने सावध राहावं ह्यात पिढीपासून. नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही चालणार नाही. 30 मुलांनी आत्महत्या केलेत, त्यांचं काय? नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. आज आपण दादर शिवतीर्थ येथे जमलेलो आहोत. खरं तर आज दादर शिवतीर्थ ते सिद्धिविनायक असा एक शक्ती प्रदर्शन मोर्चा निघणार होता, परंतु धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्यामुळे या शक्ती प्रदर्शन मोर्चाचं रूपांतर आता जल्लोष मोर्चामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांमध्ये मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात मंचावर ठाकरे बंधू येतील आणि ते विद्यार्थ्यांना संबोध करतील. येथे अनेक नागरिक तरुण जमलेले आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता इथे जल्लोष मोर्चा करण्यात आला. कॉक्रोच ज्यांना जुळलं म्हणून लिहिलं त्यांचा विजय झाला, काय सांगा? युवांना किड्यासारखं हिणवलं गेलं होतं आणि सगळे युवा एकत्रित येऊन त्यांनी हे जे आंदोलन या देशामध्ये उभं केलं. प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये लोक एकत्रित आले. त्यामुळे या एकजुटीचा हा विजय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून हे सगळे एकत्रित आले. टिकलं पाहिजे, लोकशाही टिकलं पाहिजे या अनुषंगाने, आणि हीच एकजूट उद्या जाऊन या देशाला वाचू शकतो. तर कुठेतरी विरोधी पक्षांचं सातत्याने म्हणणं होतं की ही हुकुमशाही सुरू झालेली आहे, पण आता या राजीनाम्यानंतर लोकशाहीला परत एकदा सुरुवात झाली किंवा याच्या आधी हुकुमशाही केली होती ती कोणी मोडून काढली तर भारतीय. आता ही जी नवीन हुकुमशाही सुरू केली होती ती कोणी मोडून काढली तर भारतीयांनीच. त्यामुळे भारतीय एक आले तर काही होऊ शकतो. मॅडम नमस्कार, मी स्वागत करतो सर्वप्रथम तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. खरं तर हा निषेध मोर्चा होणार होता सिद्धिविनायकापर्यंत. आपण सिद्धिविनायकाला साकडं घालणार होतो की सरकारला सुबुद्धी यावी म्हणून, पण काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आज हा मोर्चा जल्लोषामध्ये बदलला. जेनजी किंवा ज्यांना झुरळ म्हणून हिनवलं त्यांचा मोठा विजय झाला, काय सांगा? विजय होणार होता ते माहिती होतं, कारण ही जी तरुण पिढी आहे ती फार वेगळी आहे. म्हणजे आमच्या पिढीला तर हे कधी जमलंच नसतं. आम्ही बोलत होतो, सोशल मीडियावर वगैरे व्यक्त होत होतो, पण आमच्या पिढीला हे जमलं नसतं. जे ह्यांनी करून दाखवलं, ते घाबरत नाहीत, कोणालाच घाबरत नाहीत. तिथे जाऊन सुद्धा जर ते मोदींच्या विरोधात तुम्ही फ्लेक्स बघत असाल सगळ्यांचे, त्याच्यामुळे हा मोर्चा सक्सेस हे जे आंदोलन सक्सेस होणारच होतं. त्याच्यामध्ये मग आपले जे राजसाहेब घ्या, उद्धव साहेब घ्या किंवा इतर पक्षातले सगळे, ते सगळ्यांनी सपोर्ट केला पूर्णपणे. कुठलाही म्हणजे पक्ष म्हणून नाही, या विद्यार्थ्यांना सपोर्ट करायचा म्हणून त्याने जो सपोर्ट पाठिंबा दिला, विद्यार्थी पण सगळे खुश आहेत ना. माझं तुम्ही बघताच आहे तिकडे साहेबांच्या इथे सगळे आहेत, कारण उद्धवजी आता बँड्राला असतील, पण ह्या शिवाजी पार्ककडे जे येतात तर साहेबच असणार इकडे जवळपास. आणि साहेबांची भाषा मे बी तरुणांचीच आहे. त्याच्यामुळे हा सक्सेस झाला आहे. आणि ह्याच्या पुढे सरकारने सावध राहावं ह्यात पिढीपासून. ही पिढी कोणाला ऐकणारी नाहीये. ती हलक्यात घेऊ नका, आणि ती सत्याच्याच बाजूने उभी राहते. ती उगाच आलेली नाहीये, ती सत्याच्या बाजूने पूर्णपणे उभी आहे. आणि त्यांच्यामुळे त्यांची दखल घ्यावी लागली. पंतप्रधानांनी जी एवढ्या 11-12 वर्षामध्ये कधी कोणाचा राजीनामा घेतला नव्हता, तो त्यांना घ्यावा लागला. ही ताकद आहे. धन्यवाद मॅडम. 30 मुलांनी आत्महत्या केलेत, त्यांचं काय? त्याच्यासाठी आज आम्ही उतरलोय आणि अजून पुढेही उतरणार ते करण्यासाठी. आणि जे सरकारने 3 मागण्या दिलेल्या आहेत आपल्याला, की पहिली हे आहे की जी 30 मुलं गेलेली आहेत त्यांना आम्ही 1-1 करोड देणार. पण 1-1 करोड करून देऊन ती मुलं रिटर्न येणार आहेत का? जे आई वडिलांचे दुःख आहे ते रिटर्न येणार का? कारण की एवढी वर्षात कधी ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या, कधी असं झालं नव्हतं. हे आत्ताच हे होते बीजेपीच्या राज्यामध्ये, मोदी सरकारमध्ये. त्याच्यामुळे असं होऊ नये. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये बदल हवी, सरकार पण बदल हवा. आणि कारण की ही मुलं जी आहेत गेले वर्षभर अभ्यास करतात, प्रयत्न करतात, तेवढे फिया भरतात. काही पोरं बाहेरगावी असतात, ते मुंबईमध्ये येऊन ती लोक भाड्याने घरं घेऊन एवढी मेहनत करून ऐन मुला पेपर्स फुटतात. एक्झाम आज काय फील होत असणार त्यांना? आज आपण त्यांच्या जागेवर जर गेलो तर त्यांना फील्स काय होत असणार? त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या घडल्या नाही पाहिजे. पुढेही काय सरकार करतोय ते आम्ही बघतोय, नाही तर आम्ही आमचा अजून आवाज उठवणार. हेच मी बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम नमस्कार, स्वागत करतो पहिलं तर तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. खरं तर हा निषेध मोर्चा होणार होता. सिद्धिविनायक चरणी आपण साकडं घालणार होतो सरकारला की बुद्धी येऊ दे लवकरात लवकर, पण आता काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणून हा जो निषेध मोर्चा होता त्याचं रूपांतर आता जल्लोषामध्ये झालं, काय सांगाल? जल्लोषामध्ये झालं म्हणजे आत्ताची जी यंग युवक पिढी आहे ती आज रस्त्यावर उतरली आहे. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हे महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्राचं जे
महाराष्ट्राचे जे युवक आहेत त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. कुठेतरी लोक म्हणत होते की हुकुमशाही सुरू झालेली आहे, पण आता परत एकदा लोकशाहीला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. ही हुकुमशाही चालणार नाही. नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही चालणार नाही. इथे प्रत्येक युवक हा स्वतंत्र आहे, त्याला स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. तिथे केलेल्या लाठीचाराचा हा तगडा जबाब आहे आणि इथून पुढे कुठलाही युवक हा कुठल्याही वेळख्यात सापडला जाणार नाही. हा स्वतंत्र झालेला आहे, त्याला त्याचं स्वतंत्राचा पूर्ण अधिकार आहे.